अभिनेत्री, दिग्दर्शिका, आता निर्माती म्हणून गेली कित्येक वर्ष घट्ट पाय रोवून उभी आहे. फार कमी मुली तू जे करतेस ते करू शकतात. म्हणजे मी चुकून निर्माती झाली. माझ्या आयुष्यात कधीच मी ठरवलंय की मी हे करणार आणि ते झालं असं कधीच नाही झालं. पहिली एंट्री 6 महिन्याची असताना नाटकात झाली. पण डिरेक्टरला मॅक्सिमम फिजिकल एनर्जी लागते, जिथे मी कमी पडते की काय. फिमेल प्रोड्युसर हा सुरुवातीला प्रॉब्लेम एरिया आहे. मी कधी कधी शिव्या देते की मी जाऊन कोणासाठी काहीतरी केलंय अपेक्षा म्हणून नाही, पण त्या माणसाने नंतर वळून मला त्रास दिला आणि मी रडते. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आज आरपारच्या वुमन की बात मध्ये आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जी अभिनेत्री म्हणून तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेच. आभाळ माया या मालिकेपासून आपण तिला बघतो आहोत. ती स्वतः एक उत्तम दिग्दर्शिका आहे आणि आता या टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री असं म्हटलं जातं आणि ह्यामध्ये ही एक गोड गोंडस दिसणारी अभिनेत्री, दिग्दर्शिका, आता निर्माती म्हणून गेली कित्येक वर्ष घट्ट पाय रोवून उभी आहे. स्वागत करूया मनवा नाईक हिचं. नमस्कार. थँक्यू मुग्धा. मनवा, सगळ्यात आधी मला तुला हे आपण असं कधीच खरं तर आम्ही इतक्या फॉर्मल बोलत नाही, पण आज मला असं बोलावं असं वाटतंय. मला खूप कौतुक वाटतं पर्सनली तुझं, कारण गेली अनेक वर्ष मी ही इंडस्ट्री कशा पद्धतीने काम करते ते बघतेय आणि त्यामध्ये फार कमी बायका, फार कमी मुली तू जे करतेस ते करू शकतात. तर तू काय करतेस हेच आम्हाला जाणून घ्यायचंय आणि ते कशा पद्धतीने करतेस, त्यातला स्ट्रेस कसा मॅनेज करतेस, स्वतःकडून तुझ्या अपेक्षा काय आहे, तुला अजून काय करावं असं वाटतंय, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं. तर आपण सुरुवात करूया अर्थातच तुझी आतापर्यंतची जर्नी. म्हणजे मी चुकून निर्माती झाली. मी माझं ठरलं नव्हतं की आपण टेलिव्हिजन सिरियल्स प्रोड्यूस कराव्यात, पण मला बिहाइंड द कॅमेरा नेहमीच इंटरेस्ट होता. त्यामुळे मी बालनाट्यात काम केलं, मग इंटर कॉलेजिएट केलं. तर तिथे सगळीकडे आपण जेव्हा एक्सपेरिमेंटल थिएटर करतो तेव्हा तुम्हाला फक्त अभिनय नाही तर इतर सगळं शिकवलं जातं किंवा नकळत करावं लागतं. सो त्याच्यामुळे मी जेव्हा अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा सुद्धा एक नकळत भोचकपणा करून शेड्युलिंग कसं केलं आहे, हा लाईट कुठे लावला, हा कॅमेरा, मी आल्या ह्याला विचारलं बा कॅमेरा कुठचा आहे, हा माझा मूळ स्वभाव त्याच्यामुळे निर्माण झाला. आणि ते करत करत मला वाटतं ते त्याचं फायनल डेस्टिनेशन म्हणजे आय थिंक इट्स अ स्टेप अप, की ॲक्टर म्हणून तुम्ही मी मायसेल्फ म्हणून विचार करता, मग तुम्ही डिरेक्शन करायला लागता तेव्हा तुमचा स्कोप ऑफ वर्क थोडा वाढतो आणि मग तुम्ही सगळे ॲक्टर्स आणि आपलं स्क्रिप्ट आणि असा सगळा विचार करायला लागता आणि ते पण भरपूर मिळाल्यानंतर मग तुमचा स्कोप ऑफ वर्क अजून वाढतो आणि मग आपण असं म्हणतो की प्रोड्युसर म्हणून आपण मार्केटिंग, फायनान्स, ब्ला 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 सगळं बघूया. सो आता मी मेंटली तिकडे कुठेतरी ग्रो झाले आणि म्हणून मी शेवटी निर्माती झाले. पण निर्माती होणं हे थोडंसं चुकूनच होतं. म्हणजे मी काही ठरवलं नव्हतं, बट आय गॉट अन अपॉर्च्युनिटी. आणि माझ्या आयुष्यात कधीच मी ठरवलंय की मी हे करणार आणि ते झालं असं कधीच नाही झालं. त्यामुळे हेही मी ठरवलं नव्हतं, अपॉर्च्युनिटी आली, आय जम्प्ड ऑन टू इट आणि आहे आता निर्माती. हा जो तू म्हणतेस की तुझा भोचक स्वभाव वगैरे वगैरे, हे कधीपासून सुरू आहे? आता गंमत तुला सांगायची म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवरती गेले वॉज व्हेन आय वॉज 6 months ओल्ड. माझी आई मीना नाईक ती कुठल्या तरी नाटकाच्या प्रयोगाला शिवाजी मंदिरला वगैरे गेली होती आणि विजय चव्हाण यांचं नाटक चालू होतं आणि ते विंगेत आले आणि ते म्हणाले या किती गोडे, आणि कडेवर घेतलं आणि त्याने एंट्री घेतली. सो माझी टेक्निकली पहिली एंट्री 6 महिन्याची असताना नाटकात झाली. त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ शाळेमध्ये असताना बालनाट्य केलेलं आहे. मग सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट बँड्रा, म्हणजे कॉलेजमध्ये आता ते शाळेमध्ये पण कॉन्व्हेंट शाळेमध्ये मराठी थिएटर सेगमेंट आमच्याकडेच होतं, आम्हीच करत होतो काइंड ऑफ अ थिंग. त्याच्यानंतर मग मी रुईया कॉलेजमध्ये गेले, तिकडे मी इंटर कॉलेजिएट केलं आणि मी 11वीत होते तेव्हा आभाळमायामध्ये काम केलं. बरं, आभाळमायाची पण गंमत अशी आहे की माझ्या मोठ्या बहिणीला शारीवाला विचारला होता रोल आकांक्षाचा आणि ती नाही म्हणाली, कारण ती शी इज मोर स्टुडियस अँड अकॅडमी, तर ती नाही म्हणाली आणि तिच्याबरोबर मी गेले होते. तिथे मला ते म्हणाले मग हिला आपण अनुष्काचा रोल विचारूया आणि तो मला मिळाला. त्यामुळे अगेन इट वॉज नॉट प्लॅन्ड. सो मी 11वीत असताना आभाळमाया केलं. मग मी थोडा वेळ अभ्यासही केला, थोडा त्याच्यावर फोकस केलं
आणि कॉलेज माझं संपल्यानंतर मम्माबरोबरच मी UTVच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा त्यांचा बिंदास नावाचा यूथ चॅनल होता. सो तिला बोलवलं होतं त्यांनी. मी तिच्याबरोबर गेले होते उगाच. आणि तिथे मला उमेश पडळकर म्हणाला, तू काय करतेस इथे, चल ऑडिशन दे. आणि मी ऑडिशन दिली आणि मी स्पेशल स्क्वॉडमध्ये काम केलं. सो माझ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ह्या चुकून आलेल्या आहेत. मग मी डिरेक्शन मात्र विचार करून केलं. मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये जाऊन डिरेक्शनचा कोर्स केला. बिकॉज आय वॉन्टेड टू मूव्ह अप. आणि मला असं वाटतं की दर काही वर्षांनी काहीतरी एज्युकेशनचं करावं. आपल्याला शिक्षण घेत राहायला पाहिजे. आणि ॲक्च्युली फॉर्मल शिक्षण मी कधीच घेतलेलं नव्हतं. सो मी ते केलं. आय केम बॅक. मग मी पोर बाजार नावाची फिल्म डिरेक्ट केली. पण माझ्या असं लक्षात आलं की डिरेक्ट करायला ना फिजिकल एनर्जी खूप लागते. म्हणजे ॲक्टरला पण लागते, प्रोड्युसरला पण लागते, पण डिरेक्टरला मॅक्सिमम फिजिकल एनर्जी लागते, जिथे मी कमी पडते की काय. सो मला असं वाटायला लागलं की डिरेक्शन बरोबर, पण त्याच्यात थोडंसं फिजिकली टॅक्सिंग कमी अशी काय एरिया आहे, तर ती प्रोड्युसर पण आहे. आणि तेव्हा असंच म्हणजे मी ॲक्टिंग करत असताना ती सरस्वती म्हणून एक सिरियल कलर्सला करायची होती. आणि मग त्यांचं दे हॅड सम इंटरनल इश्यूज. मग ती विचारली गेली की तुम्ही कराल का. सो वी सेड येस. आणि ती सिरियल आली. सो तेव्हा त्याचं पिचिंग वगैरे सगळं झालेलं होतं आणि गोष्ट ठरलेली होती. आणि ती माझ्याकडे आली आणि परत इट वॉज जस्ट अन ऑपॉर्च्युनिटी. आणि मग आय सेड वी शूड. तिथून पुढे मग ती एक जास्त ठरवून जर्नी झालेली आहे इन लास्ट कपल ऑफ इयर्स. सो मी सिरियल पहिल्यांदा प्रोड्यूस केली. दॅट वॉज इन 2016. 8 वर्ष झाली. सो 8 वर्षात मी काहीतरी 6-7 सिरियल्स प्रोड्यूस केल्यात. 6-7 उत्तम सिरियल्स प्रोड्यूस केल्या, ज्याच्यामध्ये चूकभूल द्यावी घ्यावी, सुंदरा मनामध्ये भरली, तुमची मुलगी काय करते आणि आता कारण गुन्ह्याला माफी नाही, यासारख्या सगळ्या त्या वेळेला गाजलेल्या मालिका तू केल्यास. या टप्प्यावर मला आता तुला असं विचारावं असं वाटतंय की तू जे न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिक्षण घेतलंस, तर फॉर्मल ट्रेनिंग या क्षेत्राचं किती गरजेचं आहे आणि घ्यावं का. या क्षेत्रामध्ये 5 पिलर पॉइंट्स आहेत. एक आहे क्रिएटिविटी, म्हणजे विच इज द स्क्रिप्ट अच्छा नहीं है तो कुछ नहीं हो सकता. त्याच्यानंतरचा पिलर पॉइंट आहे फायनान्स, म्हणजे जेवढं स्क्रिप्ट महत्त्वाचं तेवढी एक्सेल शीट महत्त्वाची. इफ दॅट गोज रॉंग इट डझंट वर्क. तिसरी गोष्ट जो प्रश्न तुम्हाला विचारला आहे की टेक्निक. सो तुम्हाला टेक्निक माहिती पाहिजे तर तुम्ही ते ब्रेक करू शकता. यू नीड टू नो द रूल अँड ओनली देन ब्रेक इट. रूलच माहिती नाही असं नाही. सो टेक्निक खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये एडिटिंग आहे, कॅमेरा वर्क आहे, साऊंड आहे, हे सगळे प्युअर टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे. आणि आता तर आपल्याला हे पण माहिती आहे ना की स्क्रीन प्ले किंवा स्टोरी रायटिंग किंवा ह्याची पण टेक्निक्स आहेत. सो फॉर्मल ट्रेनिंग किंवा एक अभिनय मी करून गेले आणि एक स्टॅनिस्लावस्की स्कूल माहिती आहे, मेथड ॲक्टिंग माहिती आहे, तर करायचं की नाही हा चॉईस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लर्निंगमधनंच येतात. सो ती तिसरी टेक्निकल अंडरस्टँडिंगची गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे, विच इज द थर्ड पॉईंट. फोर्थ इज HR, रिलेशनशिप मॅनेजमेंट. कारण आपली पूर्णपणे 100% सर्व्हिस इंडस्ट्री असं मला वाटतं, जिथे माणूस किती चांगलं डिलिव्हर करतो हे त्याच्या मेंटल स्टेटवरती ठरतं. म्हणजे आपण म्हणतो की ॲक्टर म्हणून आपण सगळं बाजूला सरकवतो आणि आपण काम करतो, पण ते अफेक्ट कुठेतरी होतच असतं. सो इफ यू आर इन अ गुड स्टेट ऑफ माइंड इट इज द बेस्ट. सो दॅट इज द फोर्थ थिंग. आणि लास्ट जे युनिव्हर्सली इम्पॉर्टंट आहे सिन्सिअरिटी, जी आपण म्हणतो आपल्याकडे फुल मार्क्समध्ये आहे की बाकी काही नसलं तरी सिन्सिअरिटी आहे. मग तर मला वाटतं ह्या 5 पिलर्सवरती आपली इंडस्ट्री चालते. सो टेक्निक अँड फॉर्मल ट्रेनिंग इज 100% इम्पॉर्टंट. पण मग हे जेव्हा सगळं तुझ्याकडे आहे आणि तू जेव्हा निर्माती म्हणून मालिका करायला घेतेस, तेव्हा ह्याच्यापैकी तुला काय आवडतं. म्हणजे तुझा एक नैसर्गिक कल कशाकडे असतो. कारण मला माहिती आहे की तू स्क्रिप्टपासून प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड असतेस, पण तरी सुद्धा तुला कशात जास्त रस असतो. ॲक्च्युली माझा नैसर्गिक कल टाइमपास करण्यात आहे. त्यामुळे जिथे घोळका आहे तिथे मी आनंदात असते. सो मला वाटतं फ्लोअरवरती त्याच्यामुळे मॅक्सिमम मजा येते.
पण आपण स्क्रिप्ट मीटिंग्सना पण घोळका करूनच टाइमपास करतो, त्यामुळे ते झाल्याशिवाय मला मजा येत नाही. मी एकटी बसून माझं असं मला नाही काम करता येत. सो ॲक्ट्रेस म्हणून पण तालीम ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, किंवा स्क्रिप्ट रिडिंग महत्त्वाचं आहे, किंवा आपले जे ब्रेनस्टॉर्मिंगचे सेशन्स असतात ह्या सगळ्यात मला मजा येते. म्हणून मला एडिट फार आवडत नाही, कारण तिथे तुमची स्क्रीन आणि तुम्ही असे खूप वन ऑन वन असतं, ते मला जरा थोडंसं बोरिंग होतं. मला असं असं असेल तर मजा येते काम करायला. पण हे किती महत्वाचं आहे, कारण आता म्हणजे मी नेहमी असं म्हणते की मी एका वेळेला 5 माणसांची सुद्धा डील करू शकत नाही. म्हणजे एकाच वेळेला घरात मुलगी, नवरा, कामवाली बाई हे मला कठीण जातं. कोणीतरी एक जण माझ्याशी बोला. तू एका वेळेला किमान 50 लोकांशी डील करत असतेस. ॲब्सोल्युटली. मी तुला इनफॅक्ट म्हणते ना की तुम्ही कसं जमवता, कोणीच नाही आपणच लिहित बसलोय, मला असं करताच येत नाही. मला किमान 2 माणसं लागतात. मग मी आतापर्यंत मुग्धा एकदाही सिनेमा पण एकटीने जाऊन बघितला नाहीये. आय जस्ट नीड अ लॉट ऑफ पीपल. त्यामुळे आपली इंडस्ट्री किंवा प्रोड्युसरची खुर्ची ही बेस्ट आहे, कारण लोक तुमच्याकडे येतच असतात. त्यामुळे मला आवडतं हे खूप माणसं, आणि मी एका वेळेला एक 5 ते 6 गोष्टी करू शकते. म्हणजे मी पोलिसांना कळू नये, पण मी गाडी चालवताना व्हॉइस नोट्स ऐकते. गाडी चालवताना माझ्या बाजूला आयपॅड, म्हणजे आता तर विक्रांत असतो जो वाचतो, पण नाहीतर माझ्याकडे बाजूला आयपॅड उघडा असायचा. सिग्नल लागला की मी आयपॅड काढून स्क्रीन प्ले वाचायचे, मग परत ठेवायचे, मग मी गाडी चालवायचे. सो आय डोंट इवन वॉन्ट टू वेस्ट दॅट टाईम. त्यामुळे आय एन्जॉय इट. मगाशी मी तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये जे म्हणाले होते तसं, की मुळात ही सगळी इंडस्ट्री ही बऱ्यापैकी पुरुषांनी डॉमिनेट केलेली इंडस्ट्री आहे. ह्यामध्ये एक स्त्री म्हणून, निर्माती म्हणून काम करताना किंवा इव्हन दिग्दर्शन करताना तुला काय जाणवतं, काय आवडतं, काय आवडत नाही? तू जर आयडिओलॉजी म्हणालीस तर मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये स्त्रीला म्हणून विमेन्स डे ह्याच्या अगेन्स्ट आहे मी. कारण मला असं वाटतं की आपण इथे पोचलोय की हे डिस्टिंक्शन आपल्याला वाटलंच नाही पाहिजे. आपल्या मनातच हा विचार नाही आला पाहिजे. इथे खरं तर आपण विचार म्हणून पोचायला हवं, जे आपण खरं आहे नाही पोचलोय. तर त्याच्या आधीच्या स्टेजला मग असं मला वाटतं की डेफिनेटली फिमेल प्रोड्युसर हा सुरुवातीला प्रॉब्लेम एरिया आहे. आता मी त्याच्या पल्याड पोचले. आता मला काही फरक पडत नाही, तुम्ही काहीही करा. पण सुरुवातीला बऱ्याचदा मेल आणि फिमेल लोक टेक्निशियन्सकडनं, ॲक्टर्सकडनं हिला काय येत असेल, एवढं किती जमणार आहे, हे 100% आहे. ही मला वाटतं आपण वर्षानुवर्ष नकळत शिकलेली गोष्ट आहे. त्यामुळे क्वेश्चनिंग युअर कपॅसिटी हे होतंच. पण मग मी टॅक्टिक्स म्हणून काही स्पेसिफिक गोष्टी करते. एक त्याच्यातला आहे म्हणजे मी जोरात ओरडते मोठ्याने, सो दॅट तुमच्या पॉवरपेक्षा माझी वोकल पॉवर जास्ती आहे. हे मी आपल्या नाटकात काम केल्यामुळे शेवटच्या रांगेपर्यंत आवाज जावा याची प्रॅक्टिस आपली झालेली असल्यामुळे ते मी करते. मी कधी कधी शिव्या देते मुद्दाम, की मग तुम्हाला असं वाटायला लागतं की ही बाई थोडी मॅस्क्युलन आहे. ते मी करते. मी तिसरं टेक्निक म्हणजे खूप वेळा चहा, कॉफी, टाईमपास, गप्पा हे क्रूबरोबर करते, आणि त्या प्रत्येक स्तरातल्या टेक्निशियनबरोबर मी करते. मग तो डिरेक्टर असो, रायटर असो, स्पॉट असो, सेटिंगवाला असो, मी सगळ्या चेनमधल्या माणसांबरोबर इंटरॅक्ट करते. म्हणजे एलिटिस्ट नाही वागत, म्हणजे मी माझं मग माझ्याच खोलीत असं मी नाही करत. मी ग्राउंडवरती काम करते. चौथी गोष्ट म्हणजे मी माझं टेक्निकल अंडरस्टँडिंग समोरच्याला दाखवते. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कॅमेरामॅनला विचारते की मैं लेंस कौन सा लगाया है, क्या रीडिंग है मीटर का, अशा प्रकारचे. मी तो म्हणतो की अरे इसको कुछ तो पता है, असं एक त्याला बारीक फिलिंग येतं. की मी त्याला म्हणते की अरे नाही 15 पे लेंस पे ले ये शॉट. सो तो असं म्हणतो की कदाचित हिला एवढं तरी माहिती आहे. सो तो इसको क्या आता है पेक्षा ग्रॅज्युएट होतो. अशा काही टेक्निक्स मी वापरते टू टेल अ न्यू पर्सन की मला येतं. हे सांगावं लागतं थोडंसं,
पण माझा एक्सपिरियन्स हा पण आहे की हे क्रॉस केलं ना की मला आय हॅव हॅड पीपल सरेंडर, मग त्याच्यानंतर मला नाही प्रॉब्लेम येत. आता तू अनेक वर्ष कॅमेराच्या पुढे काम केलंस, मग तू कॅमेराच्या मागे सुद्धा काम केलेस. मला असं वाटतं त्याचा फायदा असाही होतो की दोन्ही जग आपल्याला माहिती असतात. आपल्याला ऍक्टर्स किंवा ऍक्च्युअल सेटवर काय काय इश्यूज येऊ शकतात, काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हेही माहिती असतं. त्याच्या मागे काय काय कारणं असतात, काय काय गोष्टी घडत असतात तेही माहिती असतं. आज जेव्हा तू निर्माती म्हणून काम करतेस तेव्हा अशा काय गोष्टी आहेत ज्या तुला असं वाटतं की लोकांना कळतच नाहीत, म्हणजे सेटवरच्या लोकांना कळत नाहीत, बाहेरच्या लोकांना कळत नाहीत? अतिशय तुला खरं सांगायचं ना तर मी निर्माती झाल्यानंतर किंवा डिरेक्टर झाल्यानंतर ॲक्टर म्हणून मी खूप सुधारले. कारण तू आत्ता म्हणालीस तसं बॅकएंडला काय काय प्रॉब्लेम्स असतात हे ॲक्टर म्हणून तुम्हाला कळतच नाहीत. मग मला असं खूप वाटतं की चेहऱ्याला मेकअप लागला ना की आपला ब्रेन फंक्शनिंग बदलतो, तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटायला लागतं. आणि म्हणजे ते कॅरेक्टरचं प्रेशर असेल, मेकअप चेहऱ्यावर ठेवून केस बीस केल्यानंतरचे ती प्रेशर्स असतील, पण लिटरली तुमचा ब्रेन अतिशय नार्सिसिस्ट होऊन जातो ॲक्टर म्हणून. आणि प्रोड्युसर म्हणून त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे की तुम्ही स्वतःचा सोडून सगळ्यांचा विचार करत असता. म्हणजे इवन फायनान्स मॅनेजमेंट हा काय माझ्या एकटीचा विषय नाही ना, आय हॅव टू पे एव्हरीबडी. सो मला त्याचा पण विचार करतो. इट इज फॉर एव्हरीबडी, इट्स अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. सो एक्झॅक्ट ऑपोजिट टोकं आहेत ॲक्टर आणि निर्माता. आणि तुम्ही निर्माता झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळत. म्हणजे एव्हरी शूटिंग डे इज अ प्रॉब्लेम. माझं असं म्हणणं आहे की प्रोड्युसर्स जॉब इज क्रायसिस मॅनेजमेंट. आपण ॲक्च्युली, आणि कोविडने तर ते जवळजवळ प्रूव्हच केलं आहे की टेलिव्हिजन सिरियलचे प्रोड्युसर्स फ्रंटलाईन वॉरियर्ससारखे शूटिंग करत होते थ्रू दी एंटायर थिंग. त्यामुळे तो इट्स अ कम्प्लीट क्रायसिस मॅनेजमेंट जॉब. आणि मी एक्सप्लेनच नाही करू शकत आहे की काय नाही कळत, कारण एवढी डेली प्रेशर्स, 100-200 लोकांचे युनिट, प्रत्येकाचा प्रॉब्लेम, व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि मग प्रत्येकाला काहीतरी हवं असतं, ते सगळं डिलिव्हर करणं, ते डिलिव्हर न झाल्याचे प्रॉब्लेम्स. पण मी माझ्या पद्धतीने बाजूने प्रयत्न करते की मला कळतं ना की ॲक्टरला नाही कळत आहे, तर मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते की तुला उशिराचा कॉल टाईम नाही दिला आहे कारण असे असे प्रॉब्लेम्स आहेत. सो आमचा प्रयत्न चालू आहे, किंवा आज लेट होणार आहे. मी युनिटला पण नेहमी सांगते की तुम्ही ॲक्टरला विश्वासात घ्या आणि त्याला सांगा, तर तो तुमची साथ देईल. तुम्ही जर लपवून छपवून खोटं सांगून केलं तर तो चिडतो. सो मी माझ्याकडनं तुला पण मी अनेकदा सांगते की आय अंडरस्टँड, असा असा प्रॉब्लेम आहे, आय विल सॉर्ट इट. सो मी तुला माझ्या बाजूचा जो प्रॉब्लेम आहे ते कारण म्हणून नाही, तर तुला माझी बाजू समजावी आणि तुझा माझ्याशी का असं वागतायत हे हा इमोशन कमी व्हावं म्हणून प्रयत्न आहे. म्हणून इट्स ऑल HR, इट्स ऑल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. एक प्रश्न मला नेहमी मनवा असा वाटतो की पर्टिक्युलरली बायकांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांना पैशाचे व्यवहार कळत नाहीत, नंबर्स कळत नाहीत. हा एक बऱ्यापैकी आपण मध्यमवर्गीय घरांमधल्या बायकांकडनं मी बरेचदा ऐकते की पैशाचे सगळे व्यवहार नवरे बघतात किंवा घरी दुसरं कोणीतरी बघतं, मला काही त्यातलं कळत नाही. तू प्रोड्युसर आहेस, तुझं आज एक 100-200 माणसांचं युनिट आहे ज्यांना तू दर महिन्याला पैसे देत असतेस, त्यांना एक संपूर्ण छोटी इंडस्ट्री तू चालवतेस. ह्यामध्ये हे जे फायनान्शियल इश्यूज असतात हे तू शिकलीस वेगळे, आणि तुला असं वाटतं का की ह्याच्याशिवाय निर्माती म्हणून तू उभी राहू शकली नसतीस का? तुला त्याच्यासाठी वेगळी माणसांना तू कामाला ठेवलंस, तू डेलिगेट केलंस काम आणि तू कम्फर्टेबली काम करू शकतेस? मुग्धा, मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे. म्हणजे इफ देर इज अ क्रायसिस, मी तुला म्हटलं तसं की मला येतं, ही जी पॉवर आहे, तर क्रायसिसमध्ये मी तो प्रॉब्लेम जर समजून सॉल्व्ह करू शकले नाही तर मग मी हेड असण्याचा उपयोग नाही. सो हेड म्हणून मला ते सगळं आलं पाहिजे, भले मी रोज करत नसेल. सो मी आर्ट्स स्टुडंट आहे, मी इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएट केलं आहे. त्यामुळे 10वी नंतर नंबर्स बरोबर काहीही संबंध नव्हता. पण मी जेव्हा सरस्वती सिरियल आम्ही प्रोड्यूस करली तेव्हा आय डिसाइडेड टू डू मॅनेजमेंट. सो मी बिझनेस मॅनेजमेंट मुंबई युनिव्हर्सिटीमधनं केलं, जिथे फायनान्स, टॅक्सेशन
ह्या सगळ्या गोष्टी. त्यावेळेला तू हॅमलेटचे प्रयोग पण करत होतीस. हो, हॅमलेटचे प्रयोग पण करत होते. त्याच्यात माझी परीक्षा असायची. मी ते सरस्वतीचे क्रिएटिव्ह पण बघायचे. तर तेव्हा मी ठरवलं की मला हे कळलं पाहिजे ॲक्च्युअल. सो ते मी अभ्यासपूर्वक पुन्हा एकदा ॲक्च्युअल काय आहे बाबा ते समजून घेतलं. पण 2 माणसांनी मला फायनान्स शिकवला. एक आहे सुशांत, की बजेट कसं बनवायचं, त्याचे लेअरिंग कसे असतात, त्याचे प्रॉब्लेम एरियाज कुठे असतात, कुठे कंटिंजन्सी असते, कुठे आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा जास्ती पैसे जातात, किंवा एखाद्या बजेटचा ब्रेकडाऊन कसा असावा. तुम्हाला 100 रुपये दिलेत तर त्याच्यातला किती टक्के पैसे रायटरला जावे, किती ॲक्टरला जावे, एक्सेट्रा. हे त्यांनी मला शिकवलं. आणि आय कम फ्रॉम अ बिझनेस फॅमिली, त्यामुळे बिझनेस माझ्या वडिलांचा प्रिंटिंगचा बिझनेस होता. त्यामुळे ते बिझनेस मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी आहेत किंवा एक्सपिरियन्स्ड बिझनेस करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी मला शिकवल्या. आणि मी अजूनही मला कुठे, आता मी पूर्णपणे सगळं स्वतः बघते, पण कुठेही मला अडथळा आला तर आय गो बॅक टू दीज 2 पीपल आणि दे टेल मी की दिस इज द वे अहेड. सो ॲडवाइस फ्रॉम राईट पीपल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण मग आता अभिनय करायला जास्त आवडतं का निर्मिती करायला जास्त आवडतं? बिगर पिक्चरवरती तू म्हणालीस तर सॅटिस्फॅक्शन म्हणून किंवा एक्साइटमेंट म्हणून किंवा नशा म्हणून निर्मिती डेफिनेटली जास्त करायला आवडते. पण ॲक्टिंग करणं इज लाईक अ हॉबी. त्यामुळे ते मजा म्हणून, टाइमपास म्हणून, 2 तास नाटकाचा प्रयोग, एक मेंटल रिलॅक्सेशन. हां, म्हणजे इट्स लाईक जशी लोक स्विमिंगला जातात तसं मला ॲक्टिंग करायला आवडतं. आणि ते मी 100% करत राहीन, कारण ॲक्टिंगमुळे लोक ओळखतात. तुमचं प्रोफाईल बिल्डिंग वेगळ्या पद्धतीने होतं. म्हणजे मला निर्माती म्हणून ॲक्ट्रेस असण्याचा फायदा झाला जेव्हा तुम्ही समजा रस्त्यावरती शूटिंग करायचं आहे, परमिशन्स हव्या आहेत किंवा अशा काही गोष्टी असतील तर तुम्हाला ॲक्ट्रेस म्हणून एक प्रायमरीली मुंबईच्या बाहेर विशेषतः व्हॅल्यू दिली जाते. तर त्याचा ओव्हरऑल खूप मदत होते. एक असा समज असतो मनवा, हा खरा खोटा का आता तू हेच सांग. म्हणजे कसं आहे की सुंदर मुलगी असली की तिने नटी व्हावं. बरोबर. तसं खूप पैसे असले की निर्माता होता येतं. तर हे खरं आहे का? हे दादांत खोटं आहे असं माझं म्हणणं आहे. ॲक्च्युली खूप पैसे असेल तर तुम्ही इन्व्हेस्टर होऊ शकता, तुम्ही निर्माता कशाला व्हाल? आपल्याकडे एक इन्व्हेस्टर नावाचा कॉन्सेप्ट आहे ना, जो पैसे घेऊन येतो, तो टाकतो, तुम्ही त्याला त्याच्या पर्सेंटमध्ये पैसे देता किंवा प्रॉफिट मार्जिन देता आणि तो जातो, किंवा तो तुमच्याबरोबर जी काय जर्नी पिरियड असेल तेव्हा तो राहतो. त्यामुळे इन्व्हेस्टर आणि निर्मात्याला मिक्स करू नये. कारण निर्मात्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट हा त्या अनेक गोष्टींमधला एक सेगमेंट असतो. जे मी तुला मगाशी 5 पिलर्स म्हटले त्याच्यातला फायनान्समध्ये इन्व्हेस्टर येतो, पण इतर सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. बरोबर. आणि ते सगळीकडे आहे. नाटक, सिनेमा, OTT, फिल्म, सगळ्या मीडियम्समध्ये ते आहे. ॲडव्हर्टायझिंग सगळीकडे आहे. इनफॅक्ट आताच्या ट्रेंडमध्ये तू पाहिलंस तर OTT प्लॅटफॉर्म्स ॲडव्हान्स देतात हो मोठ्या प्रमाणात, किंवा फिल्म्स ऑन पेपरच स्टुडिओजना विकल्या जातात. सो तुमच्याकडे ऑलरेडी ॲडव्हान्स पैसे असतात. सो कदाचित तुम्हाला इन्व्हेस्टरची गरज लागतही नाही, पण निर्माता मात्र तुम्हाला लागतोच. किंवा जे अनेक वर्ष काम केलेले लोक आहेत ते सेल्फ फंडिंग करतात, मग तुम्हाला इन्व्हेस्टरची गरज नाही. सो इन्व्हेस्टर आणि प्रोड्युसर हे मिक्स नका करू. तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं असेल तर तुम्ही इन्व्हेस्टर व्हा, निर्माता होण्याच्या भानगडीत पडू नका. कारण त्याला तुम्हाला खूप, म्हणून आपल्याकडे बरेच इन्व्हेस्टर्स P&Aला येतात ना. ते लास्ट लिफो ज्याला म्हणतो, लास्ट इन फर्स्ट आउट, ते एंडला येतात. ते तुमच्याकडे पैसे टाकतात फॉर रिलीज आणि मग ते पहिल्यांदा त्याच्यातले पैसे घेऊन निघून जातात. तो माणूस निर्माता नसतोच, तो मार्केटिंगच्या स्टेजला आलेला असतो. पोस्ट, हे सगळे शब्दही भीतीदायक वाटतात ऐकताना, पण असं आहे. त्यामुळे ते 2 वेगळे एंटिटीज आहेत. आपण कधीच, आणि इनफॅक्ट इन्व्हेस्टर जर निर्माता झाला तर त्याला माहिती नाही कसं करायचं आहे. त्याच्यामुळे होणारे घोळ इतके जास्ती आहेत आणि मग तो पैसे गमवतो, त्याचं नुकसान होतं. त्यामुळे एखाद्या चांगल्या इन्व्हेस्टरला एक चांगला निर्माता नाही भेटला तर तो परत दुसऱ्यांदा इन्व्हेस्ट करायला येत नाही. आपल्या इंडस्ट्री म्हणून पण नुकसान आहे. तो असं नाहीच करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. की आज आता तू इथे वुमन की बात मध्ये आली आहेस, तर अशी एखादी गोष्ट तुला इथे शेअर करावीशी वाटते का? कारण हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेक मुली तुझ्याकडे एक इन्स्पिरेशन म्हणून बघतात.
असं काहीतरी करणारी एक व्यक्ती म्हणून बघतात, की जे आपल्यालाही करावं असं वाटत असेल पण कसं करायचं कळत नाही, किंवा त्या पलीकडे जाऊन आज तुला एक इथे प्लॅटफॉर्म मिळालंय ज्याच्यावरनं तू काहीतरी अशी एखादी गोष्ट जी तुला लोकांची बोलावीशी वाटत असेल, जी अदरवाईज बोलण्याची संधी मिळत नसेल, ती बोलावीशी वाटते का? मला खूप आणि खूप लवकर वाईट वाटतं आणि मी खूप अपसेट होते आणि मी रडते आणि मला छोट्या छोट्या गोष्टींचं वाईट वाटतं. आणि माझ्याबरोबर असं असंख्य वेळा झालेलं आहे की मी जाऊन कोणासाठी काहीतरी केलं आहे, अपेक्षा म्हणून नाही, पण त्या माणसाने नंतर वळून मला त्रास दिला आहे आणि ह्या गोष्टीचं मला खूप दुःख होतं. आता तुला एक्झाम्पल म्हणून सांगायचं तर माझ्याकडे केतकी म्हणून एक मुलगी काम करते. ती माझ्याकडे गेले 7-8 मी सरस्वतीपासून आहे. तर ती एक दिवस मला म्हणाली की मॅम मी दुसरीकडे बघू का? तर मी तिला तोंडावरती म्हटलं की हो ऑफकोर्स इफ यू थिंक यू हॅव टू मूव्ह अहेड. पण मला त्याचं एवढं वाईट वाटलं मुग्धा, आय वेंट होम अँड क्राईड. तर तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की अशा प्रकारचं रिॲक्शन असेल. तुमचा सर्वात स्ट्रॉंग प्लेयर कॅप्टन जर हल्ला तर मग अख्खी चेन हलून जाते. सो तेही नाही करतायत. पण असे खूप डिप मोमेंट्स येतात, त्याच्यानंतर मी तुला फोन करते आणि मी अरे वगैरे हे सगळं होतं. बट आय थिंक दॅट्स ह्युमन ऑल्सो. आय थिंक दॅट्स व्हॉट कीप्स मी ह्युमन. हो, पण हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतं की तुला जास्त फ्रिक्वेंटली सुट्टी घेण्याची गरज आहे आणि तुला जास्त फ्रिक्वेंटली खरंच रिलॅक्सेशनसाठी काहीतरी करण्याची गरज आहे. चालू आहे प्रयत्न. प्राणी, घरातले प्राणी, बाहेरचे प्राणी वगैरे हे जरी कितीही आनंद देणारे असले तरी त्या पलीकडे जाऊन तू काहीतरी मानसिक शांततेसाठी करावंस असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आय विल टेक युअर ॲडवाइस. सरकारी अधिकाऱ्यांपासनं, टेलिव्हिजन मधल्या लोकांपासनं, क्रिएटिव्ह लेखकांपासनं, दिग्दर्शकांपासनं, ॲक्टर्सपासनं, टेक्निशियन्सपासनं, स्पॉट बॉईजपर्यंत सगळ्यांचा तुला एक सतत त्यांच्याशी संपर्कात राहावं लागतं, त्यांच्याबरोबर काम करावं लागतं आणि हे खरंच करणं फार कठीण आहे. आणि हॅट्स ऑफ टू यू, कारण हे करताना तू एका वेळेला 2-2, 3-3 मालिका करत असतेस, ही अजून एक मोठी गोष्ट. आता इथून पुढे काय? म्हणजे आता तू मालिका गेली 7-8 वर्ष करतेस, उत्तम मालिका करतेस. आता सुंदरा मनामध्ये भरलीचे 1000 एपिसोड झाले. त्या दृष्टीने गरजेच्या सगळ्या ज्या काही अचीवमेंट्स होत्या किंवा ज्याला आपण असं म्हणतो की हे करायचंय आपल्याला निर्माती, ते सगळं तू केलंस. आता पुढे काय? एक पर्सनल फ्रंटवर आहे आणि एक प्रोफेशनल फ्रंटवर मी असं म्हणेन की मला असं वाटतं की पुन्हा एकदा काहीतरी डिरेक्ट करावं. सो त्याच्यावरती विचार चालू आहे. तुला तर माहिती आहे मालिकाचा प्रोड्युसर म्हणजे स्ट्रगल 24/7 आहे. सो अजून काही नवीन मालिका, अजून काही नवीन विषय, जे मालिकांचा प्लस पॉईंट काय, ते डायरेक्ट घराघरापर्यंत विचार जाऊ शकतो. सो दरवेळेला म्हणजे तुमची मुलगी करते काय वॉज अ न्यू आयडिया, किंवा सुंदरा मनामध्ये भरली एका ओव्हरसाइज्ड मुलीची गोष्ट आहे. सो एक सोशल थॉट त्या सगळ्यामध्ये कुठेतरी आहे. तो काहीतरी एक नवीन टेलिव्हिजन शो करावा काहीतरी असं चालू आहे. आणि पर्सनल फ्रंटवर तू म्हणशील तर मला प्राण्यांसाठी काहीतरी करायचं आहे. तर तो माझा खूप दिवसांचा स्ट्रगल चालू आहे की काय कसं करता येईल की आपण जी आपली देणं आहे असं मला वाटतं, आय ओ समथिंग टू द ॲनिमल किंगडम, तर त्याच्यासाठी काहीतरी मला करायचं आहे. पण म्हणजे आजूबाजूला 100 माणसं पुरेशी नसून त्यात एक 10-15 प्राणीही तुला हवे आहेत. त्याचा थोडक्यात अर्थ होतो. माणसं नसतील तरी चालेल पण प्राणी हवेच आहेत. तुझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण होत, याच्यापेक्षा उत्तम निर्मिती तुझ्याकडून हो, ज्यातून तुला समाधान मिळतं, तुला शांतता मिळते, तुला आनंद मिळतो, रिलॅक्सेशन मिळतं, असं काम तुझ्याकडून घडावं. पण तू आनंदी राहावीस आणि तुला खूप मनापासून शांतता मिळावी अशी माझी इच्छा आहे. थँक्यू मुग्धा. ॲक्च्युली ह्या सगळ्यामध्ये, ह्या सगळ्या जर्नीमध्ये जे तुम्ही काही माझे महत्त्वाचे मित्र आहात, जे अडल्या पडल्या रात्री अपरात्री पहाटे माझे फोन कॉल्स रिसीव्ह करून मला काउन्सिल करता, हे ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं मला वाटतं. कारण एवढ्या स्ट्रेसमध्ये आणि हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की एवढे लोक पटापटा सुसाईड्स करतात, प्रेशर्स हँडल होत नाहीत. तर त्याच्यामध्ये फॅमिली आणि फ्रेंड्स खूप महत्त्वाचे आहेत.
आणि आय एम रिअली ग्रेटफुल की मधुगंधा, चिन्मय, तू, हरीश, नितीन, विक्रांत, केतकी हे माझे वर्क असोसिएट्स आहेत जे माझ्यासाठी फॅमिलीसारखे आहे. सो वेन माय प्रोफेशनल स्पेस इज माय फॅमिली, तर त्याचा खूप फायदा होतो आणि तो मला माणूस म्हणून होतोय. येरा गबाळ्याचं काम नाही, ज्याला त्याला जमणारं हे काम नाही. असं म्हणतात ना की घर बघावं बघून, तसं खरंच ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी कधीतरी एकदा एखादा निर्माता काय काम करतो हे एकदा त्याच्याकडे येऊन बघावं, म्हणजे कळतं आणि आपले डोळे उघडतात. मनवाने अनेक बाबतीत माझे खरंच डोळे उघडलेत. त्यामुळे मनवा, तुला इथून पुढच्या तुझ्या सगळ्या जर्नीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.